कधी एस टीसाठी धावणारे, आंदोलनात आघाडीवर दिसणारे आज सगळे कुठे गेले आहेत रे? ज्यांनी हातात माईक घेतला होता, घोषणांनी आभाळ दणदणवलं होतं, तेच लोक आज गप्प का बसलेत? शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत आज सगळ्यांना खडबडून जागं केलं. ते म्हणाले, एस टी खड्ड्यात गेली. तोट्याचा आकडा 10,900 कोटींवर पोहोचला. मग काय, परबांनी थेट नावच घेतली. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तुफान टीका केली. हेच ना ते लोक जे म्हणायचे एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय करा, नाही तर रस्त्यावर आंदोलन. पण आता कुठं गेले त्यांचं हे रणबाजपणा? परब म्हणाले, सदाभाऊ खोत तर चक्क 15 दिवस आझाद मैदानात झोपले होते. म्हणाले होते, एकही बस रस्त्यावर सोडणार नाही जोपर्यंत एस टी कर्मचारी सरकारी होत नाही. पण आता सगळे एकाच ताटाखाली मांजर बनून गप्प बसलेत. परब म्हणाले, 5 महिने एस टी बंद ठेवली. त्या काळात कर्मचारी पगाराविना रस्त्यावर आले. हजारो कुटुंब कर्जबाजारी झाली. आणि हे सगळं का? कर्मचाऱ्यांना भडकावून, आमिष दाखवून, संप घडवून आणण्यासाठी. परब म्हणतात, कर्मचाऱ्यांच्या गळ्यांवर सुरी फिरवली आणि एस टीला खड्ड्यात घातलं. तर मित्रांनो, हे खरे आहे का की एस टी कर्मचारी शासकीय व्हावेत अशी भावना आपल्याही मनात आहे? पण त्यासाठी एस टी वाचली पाहिजे. आता पडळकर, खोत आणि सदावर्ते यांनी यावर काय उत्तर द्यायचं हे बघणं बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं? खरा दोष कोणाचा? कमेंटमध्ये जरूर कळवा. बघत रहा MSRTC मराठी, एस टीच्या बातम्या मुद्देसूद. धन्यवाद.